तर हा बघा हर्ष काय करतोय. तर हाय गाईज, मीच रोशनी आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आज नवरात्रीचा 3रा दिवस, त्यामुळे आमच्या घरी खूप गडबड चालू होती. कारण की आमच्या घरी येणार होत्या खूप साऱ्या बायका फराळ करायला आणि मम्मीने त्यांची तीच गडबड चालू होती. खूप काही काही बनवलं होतं त्यांनी. आमच्यासाठी स्पेशल वरण केलं होतं कारण की आमचा उपवास नव्हता. तर हा हर्ष नुसता मोबाईल बघत असतो. मोबाईल बघून झाल्यावर तो आईसोबत खूप धिंगाणा घालत होता आणि नंतर तो माझ्यावरच आला. मला म्हणला की पहिले झाडून काढ, मला जेवायला बसायचं आहे. तो स्वतः तर काही करत नाही आणि मला सांगितलं, मी त्याला करून दिलं. आता तो जेवायला बसला आहे आणि 12 वाजून गेल्या तरी या बायकांचं उरकतच नव्हतं. म्हणून मी जाऊन बघितलं तर मम्मी करत होती दशम्या. आमच्या इथे उपवासाच्या भाकरींना दशम्या म्हणतात. सगळं झाल्यानंतर आईने नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आम्ही केली घटाची आरती. आरती वगैरे झाल्यानंतर मी सगळ्यांसाठी आसनं टाकून ठेवली. पण या बायका काही लवकर येतच नव्हत्या, त्यामुळे आम्ही खूप वाट बघितली त्यांची. आणि मग शेवटी त्या आल्या आणि आम्ही ताटं वाढून घेतली. तर यातल्या अर्ध्यांची मला तर नावंही माहीत नाही आहेत. तर मग तरी मी व्हिडिओ काढला आहे. खूप काही काही बनवलं होतं मम्मीनी. त्यात होत्या दशम्या, बटाट्याची आमटी होती, राजगिऱ्याची भाजी होती आणि अजून खूप काही होते. पापड्या वगैरे सगळे तळले होते. तर हा बघा कसा मस्ती करतोय. हे सगळं झालं आणि मी किचनमध्ये आले. बघितलं तर हर्षला सापडत नव्हता कंगवा, त्यामुळे तो उलथाण्याने केस सेट करत होता. किती विचित्रपणा आहे हा सगळा. बरं, मम्मीने आता या सगळ्या बायकांना कुंकू लावून घेतलं आहे कारण की त्या चालल्या आहेत घरी. तर मी पण तुम्हाला भेटते नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.